नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संध्याच क्रिएटिव्ह कॉर्नर. आज ना आपण फ्रोझन मटारची भाजी पाहणार आहोत. फ्रोझन मटारला आदल्या दिवशीच आपल्याला धुवून स्वच्छ भिजू घालायचं आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा एक वेळेस पाणी काढून टाकून थोडं आंबवलं जातं पाणी. त्याच्यासाठी दुसऱ्या दिवशीसुद्धा धुवून घ्यायचं आणि अद्रक, लसूण आणि तेजपत्ता, मीठ आणि इलायची असे टाकून, दालचिनीचा तुकडा एक टाकून आपल्याला कुकर लावायचा. ते हे सगळं मसाले कसं काय टाकायचं, म्हणजे आपल्याला जे ग्रेव्ही तर आपल्याला मस्त लागते चवीला, पण आपले जे मटार असतात ते दाताखाली आल्याच्यानंतर सपक लागतात. हे असं लागू नये म्हणून सगळे मसाले टाकायचे आणि मीठ टाकून आपल्याला कुकर लावायचं. त्याचं कुकर लावतानाही पाहिलं असेल तुम्ही, खाली डाळ आणि वरीही लावली आणि होममेकरनी केव्हाही असं सगळं मॅनेज करून करायचं व्यवस्थित. गॅस बचतसुद्धा होईल त्याने. आणि आपल्याला त्यासाठी त्याचा मसाला तयार करण्यासाठी खोबरं, कांदे आणि टोमॅटो ह्याची ग्रेव्ही तयार करायची. त्यासाठी असं चांगलं भाजून घ्यायचं. तर हेच भाजीनं आपण डायरेक्ट फोडणी टाकून केलं असतं तर पाणी एकीकडे झालं, म्हणजे मटार एकीकडे झाले असतं आणि पाणी एकीकडे झालं असतं. पण आपण ह्याला अगोदर जर वाफवून ह्याची ग्रेव्ही करून जर केलं मटारची भाजी तर एकदम टेस्टी होईल आणि काय म्हणतात, मिसळून येईल व्यवस्थित. आणि केव्हाही ना कांदा भाजताना थोडं साखर टाकायची, ते कांदा लवकर लाल पडतं. आणि टोमॅटो भाजताना मीठ टाकायचं, त्यामुळे लवकर टोमॅटोस मऊ पडले जातात आणि आपलं कोणतेही भाजायचं लवकर भाजलं जातं, टोमॅटो किंवा कांदा लवकर भाजलं जातं. त्यासाठी केव्हाही कोणते भाजून घेताना मीठ आणि साखर, कांदा भाजताना साखर टाकायचं आणि टोमॅटो भाजताना मीठ टाकायचं. आता कांदा टोमॅटो दोन्ही चांगले मऊ पडलेले आहेत. आता आपण खोबरं भाजून घेऊ त्या तेलामध्ये थोडंफार. आता तेल मधलं सुटून मध्यंतरी येतं, त्यामुळे थोडं त्याच तेलामध्ये आपल्याला खोबरं आणि थोडं 4 दाणे शेंगदाणे टाकून भाजून घ्यायचं. खोबरं टाकायचं कारण काय ते सांगते मी तुम्हाला आता. आपण जे खाण्याचं तेल वापरतो, जे सूर्यफूल असो, सोयाबीन असो किंवा शेंगदाणा असू दे, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात ना कोलेस्ट्रॉल वाढायचं प्रमाण जास्त आणि असते. पण खोबऱ्याचं जे आपण तेल सुटतं, ज्याला तर्री यायची, जे तेल सुटायची ज्यांना आवड असते, म्हणजे तेल पदार्थ खाण्याची, भाजी खायची ज्यांना आवड असते, त्यांनी खोबरा जास्त वापरून त्याचे तेलपणा आलं तर काय हरकत नाही. पण जास्त तेल वापरलं तर कोलेस्ट्रॉल वाढायची भीती असते, त्यामुळे खोबरं वापरावं केव्हाही. तेल कमीच वापरायचं आणि खोबरं जास्त वापरायचं, आणि त्याच्यामुळे चांगलं तेल होईल भाजी. खोबऱ्याच्या ह्याच्यानं ना कोलेस्ट्रॉल वाढत नाही. चव पण बरी येते तशी. आपण त्याला थंड करून घेतलं तर बाहेर काढून एका परातीमध्ये टाकून, मग आता ते जर थंड झाल्याच्यानंतर मिक्सर करून घेतलं. हे पहा, आपली ग्रेव्ही रेडी आहे. आपलं इकडं कुकर होऊन फ्रोझन मटारचं हे सुद्धा झालेलं आहे, रेडी झालेलं आहे फ्रोझन मटारसुद्धा. आपण एका कढईमध्ये आता आपण तेल टाकून घेऊ. थोडंच टाकलं ते मी तेल, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा दालचिनी, तेजपत्ता, इलायची, थोडे जिरे हे सगळं टाकून आपल्याला आपलं मग हे टाकायचं, लसण, एकदम बारीक चिरलेलं लसण, त्यावरच कढीपत्ता. फ्रोझन मटार जे आपण कुकरमध्ये लावलेलं होतं, त्याच्यात थोडं प्रमाणसुद्धा आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे ग्रेव्हीला व्यवस्थित टेक्स्चरसुद्धा येईल आणि चवसुद्धा चांगली येईल. ह्याच्यामुळं तर येईलच आपल्या हे जे आपण जे पूर्ण पोहे काढलेले आहेत, आपण ग्रेव्ही काढलेलं आहे टोमॅटो कांद्याचे, ह्याचेसुद्धा येईल. पण आपण त्याचंसुद्धा एक हे काढणार आहोत थोडंफार, म्हणजे जे आपण दालचिनी, इलायची, तेजपत्ता टाकलेलं आहे, ते सगळं पदार्थ थोडं घेऊन आणि थोडं फ्रोझन मटारसुद्धा घेऊन चमचाभर आपण त्याचीसुद्धा ग्रेव्ही चमच्यामधून चमचाभर मिक्सरमधून काढून घेणार आहोत. त्याच्यामुळे सुद्धा बाइंडिंग चांगली येते आणि चव त्याच्यामुळेच वाढते आपल्या ह्या ग्रेव्हीच्या भाजीची. त्याच्यामध्ये सगळे आपले मसाले टाकून घेणार आहोत. तिखट, हळद, थोडा घरचा साठवणीतला मसाला आणि सगळंच टाकून आपण चांगलं परतून घेणार आहोत. आता पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं त्याला मंद आचेवर. हे पहा, थोडंफार मटार आणि ते जे सगळं मसाले टाकले होते ते सुद्धा मिक्सरमधून काढून घेणार आहोत. ह्याच्यामुळं चवसुद्धा चांगली येईल आणि बाइंडिंगसुद्धा मस्त येईल. हे पहा, थोडा घरातला साठवणीतला मसाला टाकून घेतला. आता सगळे आपले फ्रोझन मटार टाकून द्यायचे. सकाळी सकाळी घाई गडबडीतला हे व्हिडिओ आहे, म्हणजे सकाळी डब्याच्या टाईमचंच होता. एकीकडे पोळ्या चालू होते, एकीकडे भाजी चालू होती. काय कलर आलेला आहे पहा. आता हे बुडाचं आपण कोणत्याही भाजीला ना केव्हाही थंड पाणी नाही टाकायचं, त्यामुळे चवही बिघडेल आणि कलरही बिघडेल. त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं गरम पाणी केलेलं नव्हतं, म्हणून मी ह्याच्यामध्ये कुकरमध्ये चांगलं गरम पाणी केलेलं होतं.
तेच टाकले. कुकरमधल्या बुडाचं पाणी गरमच होतं. आता हे पहा मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. ह्याच्यानं चव खूप भारी येईल आणि बाइंडिंग पण चांगली येईल. हे पहा काय मस्त दिसायला लागलं आपलं भाजीचा टेक्स्चर. एक वाफ काढून घेतल्याच्यानंतर थोडं मस्त वरी तर्री आल्यासारखी येईल. तेल व्यवस्थित. फ्रोझन मटारची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून मध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल